श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे। हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार एकादशीचे व्रत सर्वात महत्त्वाचे मानले जाते। दर महिन्याला 2 एकादशी असतात, एक कृष्ण पक्षाची आणि एक शुक्ल पक्षाची। अशा प्रकारे वर्षभरात एकूण 24 एकादशी येतात। जे लोक एकादशीचे व्रत नियमित करतात त्यांचे मनोबल मजबूत होते आणि आरोग्य चांगले राहते, अशी लोकांची श्रद्धा आहे। एकादशीचे व्रत केल्याने आर्थिक समस्येतून मुक्ती मिळते, मानसिक संतुलन चांगले राहते। एकादशीचे व्रत पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने ज्यांना संतान प्राप्ती पाहिजे आहे त्यांसाठी हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते। आपल्या मुलांसाठी तुळशीला एक वस्तू या दिवशी अर्पण करायची आहे। याने सर्व दोष अडचणी दूर होतील, इच्छा पूर्ती होईल। हा जो उपाय तुम्ही करणार आहात तो संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस करायचा आहे। आपली मुलं खूप कष्ट करत असतात, मेहनत घेत असतात, पण त्यांची पाहिजे तशी प्रगती होत नाही। कितीही प्रयत्न केले तरीही त्यांच्या कामामध्ये अडचणी निर्माण होतात, अभ्यासात मन लागत नाही, खूप वेळा चिडचिड होते। आई वडील म्हणून आपल्याला असं वाटतं की आपले मुलं खूप मोठी व्हावी, त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती व्हावी आणि प्रत्येक मुलालाही हेच वाटत असते। त्यासाठी आपण वेगवेगळे प्रयत्न करत असतो। वारंवार आजारी पडत असतील, खात पीत नसतील तर त्यांच्या भोवती असलेली नकारात्मकता किंवा दोष असतात ते नष्ट करण्यासाठी आपण हे काही उपाय करायचे आहे। उद्या पहाटे लवकर उठायचे आहे। उद्या एकादशी आहे। घराची स्वच्छता करायची आहे। घराच्या अंगणामध्ये तुम्हाला हळदीचं पाणी करून शिंपडायचं आहे। आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील तुम्हाला चिमूटभर हळद टाकायची आहे। थोडंसं गंगाजल आंघोळीच्या पाण्यात टाकायचं आहे आणि आंघोळ करताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे। असं केल्याने तुम्हाला अनेक पापांपासून मुक्तता मिळत असते। घरातील देवपूजा करायची आहे। उंबरठा लेपन करायचे आहे। देवघरामध्ये जर तुमची विठ्ठल रुक्माईची मूर्ती असेल तर अभिषेक करायचा आहे। पंचामृताने पाण्याने अभिषेक करा। अभिषेक करताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा। एखादी पिवळ्या रंगाची मिठाई किंवा पिवळ्या रंगाचा फळ अर्पण करा। उद्या तुळशीचं व्रत असतं, त्यामुळे तुळशीला पाणी अर्पण करायचं नाही। सर्वप्रथम तुम्हाला देवघरातील दिवा सायंकाळी लावून घ्यायचा आहे। त्यानंतर धूप अगरबत्ती लावायची आहे। त्यानंतर मुलांसाठी आपल्याला तुळशी संबंधित उपाय करायचा आहे। तुम्हाला मासिक धर्म असेल किंवा सुतक पडलेला असेल तर तुम्हाला हा उपाय करता येणार नाही। कणिक घ्यायचा आहे, त्यामध्ये मीठ घालायचं नाही, चिमूटभर हळद टाकायची आहे व त्या कणकेचे दिवे प्रत्येक मुलासाठी वेगवेगळा दिवा करून घ्यायचा आहे। ते कणकेचे दिवे तुम्हाला देवघरासमोर घ्यायचे आहे। त्यामध्ये तिळाचे तेल किंवा मोहरीचे तेल टाकायचे आहेत। 2 वातींची एक वात तयार करून घ्यायची आहे व त्यामध्ये ठेवायची आहे। या प्रत्येक दिवामध्ये तुम्हाला एक लवंग आणि एक वेलची टाकायची आहे। नंतर हे आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या बाळकृष्णाला या दिव्यांनी ओवाळायचं आहे। नंतर हे ताट घेऊन तुम्हाला तुळशी वृंदावनापाशी जायचं आहे व लांबूनच हळदी कुंकू वाहून या दिव्यांनी ओवाळायचं आहे। हे दिवे तुम्हाला तुळशी समोर ठेवायचे आहे। हे दिवे ठेवल्यानंतर तुम्हाला मनापासून तुळशी मातेला आपल्या मनातील इच्छा सांगायची आहे व ती पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करायची आहे। दिवे तुम्हाला रात्रभर तुळशी समोर ठेवायचे आहे। सकाळी उठल्यानंतर हे दिवे तुम्हाला या दिव्यांमध्ये असणारे लवंग व वेलची एका झाडाखाली तुम्हाला दाबायचे आहे। तसेच हे दिवे तुम्हाला गाईला खाऊ घालायचे आहेत। गाईला खाऊ घालणे शक्य नसेल तर एखाद्या झाडाच्या मुळाशी ठेवू शकता। तिथे असलेले किडे मकोडे हे दिवे खाऊन घेतील व तुमच्या मुलांच्या इच्छा ज्या असतील त्या पूर्ण होतील।